हाय गाईज सगळ्यांना. इतकं बिझी शेड्यूल होतं ना माझं. मी खूप असा व्हिडिओ हा पोस्ट लेट करते, खूप लेट करते, कारण इतकं बिझी शेड्यूल होतं माझं. ड्युट्या म्हणा, ट्रेनिंग म्हणा, दसरा म्हणा, सगळ्या क्लिप मी काढून घेतल्या, पण ते मला एडिट करणं, रेकॉर्ड करणं हे काही शक्यच होत नव्हतं. मग काय भांडे काढून घेतले होते. दसरा तर काढायचं इतकं मुश्किल होतं ना यावर्षी. दसरा काढायला घेतलं की ऊन पडायचं की लगेच आभाळायचं की लगेच पाऊस धो इतका पाऊस चालू होता. असं वाटायचं की नाही का कोकणातच राहत होता मी, इतकं पाऊस चालू होता कंटिन्यू. कसं बसं रॅक धुवून घेतलं. रॅक धुताना मध्येच शिवांची मध्येच चुळबुळ असायची. मी हे करू का, मी ते करू का, ते करू का. मध्येच त्यांनी लायझॉल पण सांडून घेतलं का. लायझॉल घेतला हा नाही. लायझॉलने काय होतं माहिती का, जे रॅकला आपले चिकट पडलेले असतात का, म्हणजे फोडणीचे म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, ते लवकर असे निघून जातात. त्याच्यामुळे लायझॉल कधी पण रॅक म्हणा, चिकट जेवढे भांडेत का तेवढे घासताना, दरवाजे म्हणा, काही पुसायचं असेल ना तर त्याच्यात खरंच लायझॉल मिक्स करत जा. एवढा रिझल्ट छान येतो ना. मी पण लायझॉल आम्ही म्हणजे ह्याच्यासाठी यूज केलं तर खरंच रिझल्ट खूप लवकर आणि निघलं. त्यानंतर ह्यांना घेतलं. आभाळ एवढं आलं होतं, म्हणलं चला ते रॅक धरू लागा. मला रॅक काय एकटीला उचलत नव्हता. घरातून आणलं एकटीने, पण तिथल्या तिथं उचलं नाही गेलं मला, म्हणून त्यांना बोलवलं आणि रॅक घेतला. मग पाऊस तर यायला लागला होता, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं रॅक तिथं जरी गेलं ना तर सेफ राहील. मग काय पाऊस आलंच होतं जवळजवळ, पण मी पाणी टाकून घेतलं. म्हणलं आलं तर आलं, नाही आलं. पुन्हा कपडे एवढे पडलेले होते, कपडे काढून घेतले का ते पावसाचे कपडे पण धुतलेले होते. जवळजवळ जास्त नव्हते, पण थोडेच होतलेले. कपडे काढायला जाऊस तर पाऊस चालू झाला. मग काय घरात घेतले कपडे आणि एवढं जोरात पाऊस चालू होता. घरात जेवढे भांडे होते तेवढे म्हणजे पाऊस गेल्यानंतर जे रॅक घेतला आणि जेवढं म्हणजे कपड्यांनी ड्राय केलं सगळं आणि पेपर वगैरे टाकून घेतले आणि इथं भांडे लावायला चालू केलं तर पिल्लूशी मध्येच गोंधळ असायचा. मी हे लावतो, मी ते लावतो. आणि कसं दसऱ्यामध्ये आपण खूप सारा असा पसारा काढतो ना, मग त्यांच्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्यांना ज्या नवीन वस्तू सापडतात ना त्याच्यात नेमकं मी ते करतो, मग ते माझे ते असे ते तसे हे असं पिल्लूचं मध्येच उभं राहते. आणि त्याने भांडे वगैरे लावू लागले, हेल्प केली. असं खूप असं थकून गेलो. संध्याकाळ झाली, त्याच्यातच लाईट ये जा. लाईट तर लाईटीचं काम करतच होती, ये जा. त्यानंतर छान असा अद्रकीचा चहा करून घेतला. चहासोबतच मस्त अशी टोस्ट वगैरे घेतले, पिल्लूला दूध वगैरे दिला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. घट तर जवळच आलते, 2 दिवसावर घट आले होते. आणि मी हा गाईज खूप लेट असा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच कारण सांगितलं. संध्याकाळी पिल्लूचा होमवर्क बाकी होता म्हणून पिल्लूने होमवर्क करायला घेतला आणि होमवर्क एकटाच करतोय बघा. होमवर्क करायचं सोडून त्याने बाकीचं चालू केलं. 1 2 3. आता त्याला जे 1 2 येते, ABCD येते, हे जे येते ना त्याला असं वाटते मी ते कुठे बी काढत बसू. होमवर्क बाजूला ठेवते आणि बाकीचंच चालू करतोय तो लिखाण म्हणजे. आणि तसं पण सांगायचं झालं तर तो होमवर्क आता सगळंच करून घेतो मनाने, त्याला सांगायची गरज नाही पडत. संध्याकाळ झाली, मग संध्याकाळी छान अशी भाकरी केली, भात केला आणि मस्त असं बेसन केलं, पोरांना भाजी केली आणि छान असं संध्याकाळचं जेवण एकत्रित झालं आमचं. आणि पसर आवरून घेतला. दुसऱ्या दिवशी पण ड्युटीला जायचं होतं. सगळ्यांनी सोबत असे जेवण करून घेतले. चला टाटा, बाय बाय. भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि लवकरच उद्याचा व्हिडिओ पण पोस्ट असं करते मी. बाय.